हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे जुन्नरची यात्रा 2026. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला आज आपण जुन्नरची यात्रेला व्हिजिट करूयात. तर मी हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा ब्लॉगिंग केलेला आहे, 2-3 दिवसाचा शूटिंग आहे. तर हा आहे फर्स्ट डे आणि मस्तपैकी आकाश पाळणं आणि मस्त सर्व पाळणे बघत बघत आम्ही मस्त यात्रेत एंटर केलं. एवढं छान वाटत होतं, पूर्ण जुन्नर लखलखाट झालं होतं. तर मस्तपैकी जुन्नरच्या यात्रेमध्ये आम्हाला माऊ भेटली. मग आम्ही माऊसोबत मस्त एन्जॉय करत बसलो, कारण बाबाला होतं थोडंसं काम. नंतर बाबा मला जॉईन करणार होता आणि मस्त आकाश पाळणा बघितला तर एवढं सुंदर सुंदर वाटत होतं, खूप छान. दरवर्षीप्रमाणे मस्तपैकी आकाश पाळणे आले होते, मस्त सुंदर सुंदर पाळणे आले होते, एकदम कलरफुल सगळा माहोल झाला होता. तर फर्स्ट दिवस असल्यामुळे खूप कमी लोक होते, तरी पण खूप मस्त वाटत होतं. आणि हे बघा, हे तर नवीनच हत्यार जुन्नरमध्ये यावर्षी दाखल झालेलं आहे. हा पाळणा यावर्षी पहिल्यांदाच जुन्नरमध्ये आला आहे. हा पाळणा बघूनच एवढी भीती वाटते ना की बसायची तर हिंमतच होत नाही. आणि बघा, पाण्याचे स्लाईड्स अजून चालू व्हायचे, तर त्यासाठी आम्ही पूर्ण यात्रा बघत होतो की यावर्षी काय नवीन नवीन आले, अजून काही बघण्यासारखं आहे का नवीन अजून. तर असंच बाळाचं चाललं होतं की मला पाळण्यात बसायचं. तर तिला पाळण्यात बसण्यात 1 मिनिट बसवलं की तिला लगेच उतरायचं असतं, कारण तिला भीती वाटते. तर मग नंतर आम्हाला बाबा भेटला. मग बाबासोबत आम्ही मस्त डान्स केला, कारण आकाश पाळण्यात तिथे गाणी चालली होते, त्या गाण्यावर आम्ही डान्स करत होतो. तर ती बोलत होती की मला आकाश पाळण्यात बसायचं. आणि लास्ट इयर आम्ही जेव्हा आकाश पाळण्यात बसलो ना, तेव्हा ती खूप घाबरली होती. आणि हे बघा, आता हा पाळणा वरती खाली होते, बघूनच एवढा धासरा बसतो ना की असं वाटतं की बाबा आपणच त्यात बसलो की काय. मेन म्हणजे ना, बसणाऱ्यापेक्षा खाली जे बघतायत ना तेच एवढे एन्जॉय करतात ना या पाळण्याला. बसणारे मुलं अर्धे भीतीनेच त्यांचा थरथराट होतो, म्हणजे खालून बघतात ना त्यांना एवढं म्हणजे भारी वाटतं ना त्यांचे रिॲक्शन बघायला. खूप आम्ही म्हणजे एन्जॉय करत होतो ना, की जे लोक बसलेत ना त्यांचे चेहरे फक्त बघायचे की त्यांना काय होते, काय फील होत असेल. असं आपण जर त्यांच्या जागी कम्पेअर केलं की आपण तिथं आलं तर किती त्रास होतो. त्यानंतर आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलो. नंतर पिल्लूची दुसरी मावाने भेटली, तर तिथे पण आम्हाला एक काका भेटले. त्यांनी मग बाळाला खेळणी पण घेऊन दिली आणि मस्तपैकी आम्ही ब्रेक डान्समध्ये खूप एन्जॉय केला. त्यानंतर थर्ड डेचा हा गौतमी आलेल्याचा व्हिडिओ आहे. गौतमी आली तर पिल्लू दाखवत होतो की गौतमी कसा डान्स करते. आणि मग हे गौतमीचे बाकीचे लोकांचे ज्या डान्स करतायत. आणि त्यानंतर आता सेकंडलाच गौतमीचा डान्स होता, तर त्या डान्सलाही आम्ही खूप एन्जॉय केलं. पूर्ण गौतमीचा आम्ही जो तिथे होता पूर्ण गौतमीचा डान्स बघितला तिथे. आम्ही खूप एन्जॉय केली जुन्नरची यात्रा यावर्षी. पूर्ण 5 दिवस यात्रा होती, आम्ही 5 दिवस मस्त एन्जॉय केलं. ते बघा, गौतमी इथे येऊन आम्हाला हाय करत होती आणि पिल्लूने पण तिच्यासोबत खूप मस्ती केली. पिल्लूला नंतर तिने हाय पण केला, त्याचा व्हिडिओ मी काढायचं विसरले. आणि हा मे बी थर्ड डेचा व्हिडिओ आहे. तर जेव्हा आम्ही गेलो पाळणा बंद होता, कारण लोक अजून बसत होते आणि इथे पाणी भरणं चालू आहे. यामध्ये अजून बोटिंग नाही चालू झालं आहे. तर त्यानंतर पिल्लूचं झालं होतं की मला स्लाईडमध्ये बसायचं आहे, तर आम्ही बघितलं यामध्ये बसलं तिला. तर छोटी छोटी मुलं अशी मस्त या पाळण्यात बसली होती ना, खूप छान वाटत होतं. आणि पिल्लू सोडत होतं की चल आई मला यात बसायचे. पण कोणत्याही पाळण्यात बसलं ना की 2 मिनिटाच्या आरती बोलायची की आई मला यातून उतरायचे, कारण मला खूप भीती वाटते. मग त्यामुळं बसवायचं पण मन नव्हतं करत. आणि तरी पण ती बसली होती 1-2 पाळण्यामध्ये. तर तुम्हाला आता दिसेलच पुढे की ती कशात बसली. तर ट्रेनमध्ये तिला बसायचं होतं आणि मग ती ट्रेनमध्ये बसली होती थोडा वेळ, तर त्यात पण ती घाबरली. आणि मग नंतर ती बोलली की मला ह्या मिकी माऊसमध्ये बसायचं. मग तिला बोलली की चल मिकी माऊसमध्ये आता तुला बसूयात. मग मिकी माऊसकडे तिला घेऊन गेले. तर त्याची तिथं पण ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन नव्हतं चालत, तर तिथं मग त्यांनी ऑफलाईनच पैसे मग या दादांकडून घेतले. मग ती बोलली की मला बसायचं. म्हटलं मग ठीक आहे. मग ती त्यामध्ये बसली. तर तुम्हाला हे मिकी माऊस पाहून असं वाटत होतं ना, आणि हे पाळणे वगैरे बघून की आपण आता छोटं असतो तर किती मजा केली असती ना आपल्या आईवडिलांसोबत. कारण एकदा मोठं झालं ना, जबाबदारी आली ना की नाही होत, शक्यच नाही होत. म्हणजे बसतो आपण ठीक आहे, पण ते पण त्याला काही लिमिट असतं. किंवा आपले घरची मंडळी असतात, सासरे असतात, किंवा इतर नातेवाईक असतात, ते आपल्याला जज करतात किंवा काय. तरी बऱ्यापैकी विचार करणं आता सोडलंच आहे. तर ही आता बसली बघा, ती फ्रॉक घालून होती तर मध्ये चालली आहे, मस्तपैकी चालली होती तिची. आणि ना सारखी फ्रॉक पायात गुतत होती, तिला चालताच येत नव्हतं, जाता पण येत नव्हतं वरती, तशीच जात होती ती. मग त्यानंतर मग मी काय केलं, तिची मस्त फ्रॉक बांधली. त्यानंतर मग ती छान जात होती. आता पण अशी जात होती, छोटे छोटे बेबीज असे मस्त एन्जॉय करत होते. असं वाटत होतं की आपण जर छोटे असतो ना, मस्त या मिकी माऊसमध्ये जाऊन उड्या मारत बसलो असतो. तर माझ्या बहिणीचं पण तेच होतं की दीदी मी छोटी असते तर मी किती एन्जॉय केलं असतं ना या मिकी माऊसमध्ये. तर मी बोललं की हां ठीक आहे, आता जे आहे ते आहे, आपल्याला ॲक्सेप्ट करणंच आहे. मग काय पिल्लूचीच मजा बघत होतो. आणि मेन म्हणजे कसं होतं ना, जेव्हा आपलं मूल लहान असतं ना, तेव्हा तिच्या आनंदातच आपला सगळा आनंद सामावलेला असतो. आणि तिला बघता बघता असं वाटतं ना की आपण पण लहान झालो आहे आणि आपणच तो आनंद फील करतो. आणि ती जेव्हा खुश होते ना, ती हॅपी झाली ना, ती खूप मस्त वाटतं. असं वाटतं की बाबा चला आपले सगळे रिग्रेट पास झाले आणि सगळं म्हणजे हेच लाईफ आहे आपल्याला, हेच एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे.
आणि तिच्या आनंदामध्येच माझा आनंद सामावलेला आहे. हेच महत्त्वाचं सत्य असतं आई झाल्यानंतर. तर हेच मी आता शिकते आहे. ते खूप छान वाटत होतं आणि पिल्लूचा बाबा पण होता आमच्यासोबत. आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. असं वाटत होतं की आपण रोजच्या हेक्टिक लाईफपासून किंवा रोजच्या धगधगीच्या जीवनापासून आपण कुठेतरी लांब आलो आहे मस्तपैकी. आपल्या मुलीला पण छान वाटते, आपल्याला पण मस्त वाटते बघा. ती छान स्माईल करते ना, तर ती खूप हॅपी होती. तिला असं झालं होतं की मी काय काय खेळू. तर आम्ही परत या पाळण्यापाशी आलो होतो कारण पिल्लूच्या बाबांना बसायचं होतं यामध्ये. तर गर्दी एवढी भरणार होती ना इथं, तरी पण खूप भीती वाटते. मित्र बोलत की नका बसू नका बसू, कारण मलाच ते बघून एवढी भीती वाटत होती की कसं बाबा बसत असतील हे लोक नाही का. कारण जे खाली उतरणार ते बोलतात बापरे मला चक्कर येते, मला उभं तरी जे स्लाईड आहे म्हणजे पहिले नारंगावला आणली तर मी म्हटलं आपल्याकडे कसली येते, कारण जुन्नरमध्ये एवढं मोठे मोठे पाळणे नाहीत. तर यावर्षी जुन्नरमध्ये पण एवढी डेंजर आहे ना, मला तर नाही बाबा मी तर बसूच नाही शकत याच्यामध्ये कधीच. मी तर विचार पण नाही करू शकत की याच्यात मी बसेल, कारण मी मागच्या लास्ट इयरला ना आकाश पाळण्यात बसले होते तेव्हाच मला एवढं थरथर झालं. हे बबल्स बघा किती सुंदर दिसत आहेत ना, मध्ये मध्ये हे छान छान असे बबल्स येत होते. एकदम असं मस्त वाटत होतं, असं वातावरण फ्रेश झालं होतं. आणि असं याच्यात बघा हे एरोप्लेन वगैरे असं वाटतं छोटे असतं ना, मस्त याच्यात बसलो असतो, मस्त मस्त फिरला असतो, छान 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 छान. आणि हे छोटे छोटे बेबीज मस्त बसले छान छान सगळे पाळणे बघत होते मस्तपैकी. त्यानंतर मस्त खाऊ गल्लीला पण जायचं होतं. इकडे खाऊ गल्लीचं दुकान लागलं, त्याची व्हिडिओ माझं शूट करणं राहिले. आणि आता हे स्लाईड तर तिथे झालं ते मला इकडे जायचं तिकडे जायचं हे घ्यायचं ते घ्यायचं, म्हणजे तिचं असं होतं ना की काय घेऊन काय नको बघ. तर तिला मस्त याच्यात बसवलं. आता हे मला वाटते 3rd डेचा व्हिडिओ असणार आहे. तर तिला मस्त आता ट्रेनमध्ये बसवलं, ट्रेनमध्ये पण मस्त एन्जॉय करते ती. तिचं असं असतं ना मला यात असायचे त्यात पण बसायचे त्यात पण बसायचे, मग कोणत्याच गोष्टीत 5 मिनिटाच्या जास्त नाही बसायचे. आता ट्रेनमध्ये पण बघा ती खूप नंतर बोर होती की तिला वाटते की मला घ्या घ्या ती हात करते. तिला असं वाटतं की मला याच्यातून घ्या, मला पडते की काय किंवा तुम्ही निघून जाते का काय माहिती तिचं असं का होतं. की सगळ्याच लहान मुलांचं होतं काय माहिती. तुम्ही कधी अशी यात्रेमध्ये बसते एन्जॉय केले का? आणि ते पण सलग 5 दिवस. आम्ही तर सलग 5 दिवस बाबा ह्यावर्षी खूप मजा आली. असं ना अविस्मरणीय झालं ह्या वर्षीच्या जुन्नरच्या यात्रेचा प्रवास. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की दिवसच संपू नये, रात्र पण संपू नये. असं ना सकाळी दिवस बोला ना की अजून रात्री चालत करायची की कधी 5-6 वाजते, कधी स्वयंपाक वगैरे करून आम्ही पटकन जाईल. कारण आम्ही जरी बाहेर खाल्लं किंवा काही झालं तरी घरी माणसं असतातच ना, घरच्यांना जेवण बनवून जायला लागतं. आणि घरी कामं पण चालू होती, गुलछडी लावायची होती, मग पटकन पटकन गुलछडी वगैरे लावून आम्ही मस्त एन्जॉय करत जात होतो. मग मी बघा याच्यात पण बसले होते, मिस्टर बसले होते माझे आणि पिल्लूची माऊ बसली होती. तर त्यानंतर आम्ही असं मस्तपैकी 4-4 जण मिळून गाडीवर जात होतो. त्यांची संख्या बघा ही गावाची बिल्डिंग वगैरे आम्ही सगळेजण गाडीवर चाललो. पुढे पिल्लूचे बाबा आहेत, आम्ही गाडीवर एन्जॉय करत करत जात होतो. आणि बघा नंतर जाय डान्स होता तेव्हा पिल्लू माझं डान्स करत होतो, बाबाच्या डोक्यावर बसून मस्त डान्स करत होता. अशी आम्ही जुन्नरची यात्रा मस्त एन्जॉय केली. थँक्स फॉर वॉचिंग.